नमस्कार मित्रांनो, आपण आज अहिल्यानगर येथील दिल्ली गेट या ठिकाणी हॅपी पेट्स म्हणून एक पेट शॉप आहे. तर इथं आलेलो आहोत आणि त्यांचे ओनर आहेत, तर त्यांच्याशी आपण एक भेट घेऊ आणि एक त्यांचा अनुभव आणि त्यांच्या शॉपला काय काय प्रोडक्ट्स आहेत याची माहिती घेऊ. नमस्कार सर. नमस्कार. माझं नाव वैभव मोरे. मी संभाजीनगरवरून आलोय. मला थोडं शॉप बद्दल आणि तुमच्याबद्दल थोडंसं इंट्रोडक्शन हवंय आपल्या व्ह्युअर्सला. तर एक छोटंसं इंट्रोडक्शन द्या तुम्ही. माझं नाव रोहन सांगोळे. तर 2015 पासून आपलं हॅपी पेट्स हे पेट शॉप आहे. तर अहिल्यानगरमध्ये दिल्ली गेट येथे आपले पेट शॉप आहे. सर, जवळपास 2015 पासून आपलं शॉप आहे आणि पेट शॉप इंडस्ट्रीमध्ये तुम्हाला जो अनुभव आहे ऐकून घ्यायचंय की जसं की नवीन पपीज वगैरे लोक घेतात, तर त्यांना कशा पद्धतीने कोणतं फूड कसं खाऊ घालायचं हे माहिती नसतं. मोस्ट ऑफ द टाइम काय होतं की डॉग्सला काहीतरी वेगळंच डायरेक्शन दिलं जातं की अशा पद्धतीने खाऊ घाला किंवा घरचं दूध पोळी खाऊ घाला किंवा दूध भात द्या किंवा दूधच द्या आणि पार्लेजी बिस्किट्स द्या. याच्यामुळे काय होतं की पिल्लांना गॅस्ट्रो वगैरेचं प्रमाण वाढतं आणि कोणत्या टायमाला कोणतं फूड दिलं पाहिजे याची कमतरता. तर मला जाणून घ्यायचं की मोस्ट ऑफ द टाइम तुम्ही जे प्रेफर करता कोणतं बेस्ट डॉग फूड आहे की तुम्हाला असं वाटतं की स्टार्टर, पपी आणि अडल्ट हे कसं कसं दिलं गेलं पाहिजे. जर नवीन पपी जर कोणी विकत घेतोय तर त्याला कसं कसं आपण गायडन्स करतो. आता पहिले आमची माहिती अशा म्हणजे घेतो की तुमचं ब्रीड कुठलं आहे, ब्रीडवर आपण डिपेंड करतो फूड कुठले द्यायचं किंवा काय. ओके, हे आपण सगळं सजेस्ट करतो. त्यातल्या त्यात बेस्ट फूड म्हणजे कार्निवल एक येतं, रॉयल कॅनन आहे, NND आहे, हे सुपर प्रीमियम फूड. तर कस्टमरला आम्ही ते सांगतो की कमीत कमी तुम्ही 1 वर्षभरापर्यंत तरी प्रीमियम फूड तुम्ही दिलं पाहिजे. तर सर, प्रीमियम फूड वर्षभर दिल्यामागचं कारण काय? ग्रोथ जी वाढते पिल्लांची तर ही 18 महिन्यापर्यंत असते. कमीत कमी 6 महिने तरी तुम्ही ग्रोथचं जे फूड दिलं प्रीमियम फूड तर त्यांनी ग्रोथ फास्ट वाढते आणि स्किन डिसीज किंवा असे काही गोष्टी होत नाही. तर सर, आपल्याकडे व्हरायटी आहे, तर आपल्याकडे काय काय व्हरायटी आहे शॉपला आमच्या व्ह्युअर्सला आम्ही एक अगोदरच दाखवलेलं आहे. आपल्या शॉपला इकॉनॉमी पासून ते प्रीमियम फूड पर्यंत सगळी व्हरायटी आपल्याला भेटते. ओके, कारण कस्टमर आल्यानंतर आम्ही पहिले ते विचारतो की तुमचं ब्रीड कुठले. ओके, मग त्या हिशोबाने आपण सजेस्ट करतो. कारण का काय होतं, आमचा तर एवढा प्रयत्न असतो की तुम्ही चांगल्यातल्या चांगलं फूड तुम्ही द्या. बरोबर. यांनी काय होतं की या फूडमुळे सर तुम्ही जर प्रीमियम फूड जर डॉगला जर दिलं तर त्या आयुष्य वाढतं डॉगचं. ओके, आणि तुम्हाला म्हणजे थोडक्यात काय आपण बोलू की दवाखान्यात पण जास्त जायची गरज नाही पडत. कमी बिमार कमी त्याची डॉग ऍक्टिव्ह राहतो आणि ऍक्टिव्ह राहिला की तो आपली सिक्युरिटी करणारच व्यवस्थित. आणि लाईफ वाढली तर एक अटॅचमेंट असते प्रत्येक कस्टमर आणि डॉगची किंवा ॲनिमलची. ॲनिमलचं जर म्हटलं ना आपण तर ते सध्याच्या कंडिशनला आपल्या फॅमिलीचा एक हिस्सा आहे, एक आपल्या फॅमिलीचा सदस्य आहे. तर फॅमिलीच्या सदस्याला तुम्ही जे काही फूड देता किंवा जे काही प्रेफर करता तर तुम्हाला जे योग्य वाटतं ते तुम्ही घेतलं पाहिजे. आपल्या शॉपमध्ये एवढी व्हरायटी आहे, तर तुमच्या हिशोबाने चांगलं डॉग फूड कोणतं आहे? न म्हणलं तर मग NND आहे. ओके, NNDचा रिझल्ट चांगला आहे. ओके, त्यांनी डॉग ऍक्टिव्ह राहतो. ओके, त्याच्यानंतर आहे कार्निवल. ओके, कार्निवल एक मीडियम फूड आहे, एकदम रिझनेबल फूड आहे. त्याची क्वालिटी दोन्ही म्हणजे सेम आहे, रॉयल कॅनन आणि NND. ह्या दोघांमधलं मधलं फूड आहे. ओके, तर आम्ही पण डॉग देताना पहिले एक सांगतो की तुम्ही 15-20 हजार रुपयाचा जेव्हा डॉग घेता तर तुम्ही कमीत कमी त्याला एक चांगलं फूड तरी तुम्ही द्या त्याला. बरोबर. कारण का तुम्ही गुगलवर सर्च करून तुम्ही डॉग जेव्हा घेता आवडीने तर त्यावेळेस तुमचा डॉग तो मेंटेन राहिला पाहिजे. या हिशोबाने NND झालं, कार्निवल झालं, रॉयल कॅनन झालं, आम्ही हे सजेस्ट करतो प्रीमियम फूड. मग त्यानंतर ते असतं कस्टमर की त्यांना पण कोणीतरी सजेस्ट केलेलं असतं हे नाही चांगलं ते नाही चांगलं, पण आम्ही आमच्या पद्धतीने फूड प्रीमियमच सांगतो. डॉगची ग्रोथ पण चांगली होती. ओके, एक व्ह्युअर्स कडनं मला एक प्रश्न होता. एक सरासरी एक इंग्रजी डॉग जो आहे, पोमेरियन, लॅब्राडॉर, जर्मन शेपर्ड, त्याचा सरासरी खर्च कसा आहे? तुम्हाला चांगला मेंटेन जर ठेवायचा असेल तर कमीत कमी 5 ते 6 हजार रुपये तुम्हाला महिना लागतो. ओके, आणि एक महिना म्हणजे 5-6 हजार रुपये काहीच नाही, कारण का तो तुमच्या घरातला एक मेंबर झालेला असतो. बरोबर. तर एवढं तरी तुम्ही केलं पाहिजे, कारण का तो मुका प्राणी. खरी गोष्ट आहे, मुका प्राणी. तुम्ही जर एवढे पैसे देऊन 15-20 हजार रुपयाचा जेव्हा डॉग घेताय तर तुम्ही त्याचं पुढचं तुम्हाला मेंटेन झालं पाहिजे. तुम्ही डॉग घेताना पण ह्या गोष्टी तुम्हाला माहिती पाहिजे की याला पहिले खर्च किती येतो किंवा काय.
रेग्युलरी जरी म्हणलं तरी एक 6 महिने ते 18 महिन्यापर्यंत तुम्ही फूडवरच डॉग ठेवला पाहिजे, कारण का ग्रोथ वाढायची त्या पिरियड मध्येच असते. ओके. आणि त्यानंतर मग कोणतं फूड? 18 महिन्यापर्यंत तुम्ही प्रीमियम जर फूड दिलं तर त्याच्यानंतर तुम्ही ॲडल्ट फूडवर पण तुम्ही शिफ्ट करू शकता डॉग. त्याच कंपनीचं अडल्ट फूड द्यावं. सर मला एक प्रश्न होता, जे नवीन डॉग ओनर असतात किंवा ज्यांनी नवीन डॉग पपी विकत घेतलेला असतो, तर त्यांना काय काय गोष्टी महत्वाच्या असतात? डॉग सेल करताना आम्ही कस्टमरला एकच सांगतो की तुम्ही जसं फूड प्रीमियम जे आम्ही म्हणजे सजेस्ट करणार आहे, तर त्याचबरोबर गरजेचं असतं मल्टीव्हिटॅमिन गरजेचं असतं, कॅल्शियम गरजेचं असतं, आणि त्यातल्या त्यामध्ये की तुम्ही डिवॉर्मिंट टाइम वेळच्या वेळी तुम्ही हे डिवॉर्मिंट केलं पाहिजे. कारण का डिवॉर्मिंटनी काय होतं की जे वॉर्म जे असतात पोटातले पपीच्या जंत, जंत जे आपण मराठीमध्ये बोलू आपण की त्याला जंत म्हणतात, ते जंत बाहेर पडतात. त्यानंतर जे तुम्ही पण प्रीमियम फूड जे खाऊ घालणार आहे डॉगला, तर ह्याचा परिणाम त्यांच्या शरीरावर लवकर दिसून येतो की आपण जे म्हणतो की त्यांना ते डायजेस्ट होतं व्यवस्थित. खूप महत्वाचा पॉईंट तुम्ही बोलले. आणि जसं आपण प्रीमियम फूड जे म्हणजे डॉगला देतो, तर त्याचबरोबर गरजेचं असतं डिवॉर्मिन, गटवेल पावडर आणि एक मल्टीव्हिटॅमिन. हे तर गरजेचं. गटवेल पण आहे, हे दोन्ही डायजेस्ट साठी एकदम ह्याचं म्हणजे पपीला खूप फायदा होत आहे. ओके. म्हणजे काय बेनिफिट आहे या दोन्हीचं? या दोन्हीमध्ये बेनिफिट असं आहे की आपण जसं डायजेशन सिस्टीम जी ही एकदम मेंटेन ठेवतो. जरी तुम्ही फूड चेंज केलं किंवा घरचं काही दिलं, समजा राईस दिला किंवा काय, कधी चुकून काय होतं की नवीन डॉग जेव्हा घेतो की घरचे लोक काहीतरी त्याला टाकतात, त्यांनी काय होतं की ते मेंटेन होऊन जातं सगळं फूड. त्यांना पण हे तुम्ही फूडमध्ये नाही तर पाण्यात टाकून दिलं तरी चालतं. फूडमध्ये किंवा पाण्यात तुम्ही टाकून त्याला देऊ शकता, 2 वेळेस देऊ शकता. ह्याच्यामध्ये जर तुम्ही जर पपी घेतला तर तो लहान असतो, दात सळसळ करणार, तो चावतो, त्यासाठी ओरली तुम्ही त्याला कॅल्शियम देऊ शकता. ओके. आणि एक बोन पण येतात, जे आर्टिफिशियल जे बोन असतात ते तुम्ही चावायसाठी देऊ शकतात. कारण का काय होतं, घरामध्ये महागाच्या चप्पल्स असतात किंवा वायर असतात किंवा गार्डन मधले जे झाडं असतात, फर्निचर आहे, सोफा आला, तर ह्याने काय होतं की डॉग ते पूर्ण एकदम चावतात, त्यांना कळत नसतं. मग त्याच्यामुळे ओरली तुम्ही कॅल्शियम त्यांना देऊ शकता. हे गरजेचं आहे एवढंच. आपल्याकडे आर्टिफिशियल बोन पण आहेत आणि डुल्स कंपनीचे पण जे मिल्की बोन जे येतात हे पण पपीला चालून जातात, हे तुम्ही देऊ शकता. तुम्ही कॅल्शियम बोन देऊ शकता तुम्ही. पण त्यातल्या त्यात सगळ्यात जास्त गरजेचं असतं की कॅल्शियम जे तुम्ही ओरली जे देतात हे खूप महत्वाचं असतं. कॅटसाठी तुम्ही कोणतं कॅट फूड प्रेफर कराल? आता कॅट फूडसाठी आम्ही ज्यावेळेस इथं सेल करतो कॅट, तर त्यांना आम्ही एकच असतं की प्रीमियम फूड. ओके. डॉग आणि कॅट मध्ये फरक येतो. ओके. कारण का कॅट ही सेन्सिटिव्ह, येस, तिला कॅट लिटर जर कधी सेट नाही झालं तरी तिला इन्फेक्शन होऊ शकतं. त्याच्यामुळे आम्ही काय सांगतो, सजेस्ट करतो की एक प्रीमियम फूडच आम्ही हे करतो, सजेस्ट करतो. याने काय होतं की स्किन त्यांची व्यवस्थित राहते, ग्रोथ चांगली राहते, बोन साईज व्यवस्थित राहते आणि मेन म्हणजे कॅट ऍक्टिव्ह राहते. ओके. मेन आपण कॅट घेतो कशासाठी, एवढ्या महागाच्या, तर त्यांचा फर बघून घेतो आपण, की त्यांची ज्या गोष्टी बघून आपण भाळतो आणि त्या कॅट घेतो आपण. जी गोष्ट आपण महागाची घेतोय तर ही मेंटेन करणं खूप गरजेचं आहे. त्यासाठी मेन म्हणजे डिवॉर्मिन आणि कॅट फूड हे खूप महत्वाचं आहे. आता प्रीमियम फूडमध्ये जर तुम्ही बघितलं तर NND येतं, मॅटीज आहे आणि रॉयल कॅनन येतं, ग्रेन झिरो आहे, कार्निवल आहे. कार्निवल तर बेस्ट आहे कारण का त्यामध्ये क्रिल फिश त्यांनी वापरले. ओके. तर त्याचा फायदा कॅट स्किनसाठी खूप म्हणजे मदत होती की केस, हेअर फॉल ह्या गोष्टी होत नाही. कारण मोल्डिंग पण म्हणजे हेअर बॉलची पण कॅट मध्ये प्रॉब्लेम आहे की जेणेकरून कॅटनी जर का लिकिंग केली, त्यांच्या जेव्हा स्किनला ते लिक करतात तेव्हा त्यांचे जे पोट आहे, जे केस आहेत ते त्यांच्या लिकिंग मध्ये पोटामध्ये जातात आणि त्याचे बॉल्स होतात आणि त्यानंतर कॅट वॉमिट करते. तर त्या वॉमिटिंग सोबत फूड सुद्धा बाहेर निघतात. तर त्यासाठी कॅट महिन्यातून 2दा किंवा 3दा हे सगळी घाण जी असते पोटातली ती बाहेर काढत असते. ओके. तर त्यासाठी सेपरेट फूड पण असतं. ओके. की ही घाण फक्त बाहेर पडली पाहिजे किंवा घाणी वाटे बाहेर निघते, हे पण फूड असतात. ते आम्ही सांगत असतो कस्टमरला. ज्या वेळेस कस्टमर बोलतं की कॅट काय खात नाही काय, तर केस जर जास्त झाले पोटामध्ये त्याच्यामुळे पण कॅट कधी कधी खात, जेवण कमी करते. आणि आता कसं होतं की थंडीतून आपण चाललो उन्हाळ्याकडं, तर त्याच्यामध्ये काय होतं की मोल्डिंग पिरियड म्हणतात त्याला. मोल्डिंग. तर ह्याच्यामध्ये काय होतं की कॅट पहिले नवीन कमी खाते, त्यात ग्रेव्ही जास्त खातात. कारण का कॅट पाणी जरी पित असली तरी डिहायड्रेट, कारण का काही कॅट ग्रेव्ही खात नाही. मग त्यासाठी डिहायड्रेट होऊ नये म्हणून पण काही लिक्विड असतात
मग ते पण तुम्ही देणं गरजेचं असतं. लाईव्ह स्टॉक मध्ये बघा तुम्ही आपल्याकडे डॉग आहेत, सगळ्या प्रकारचे अवेलेबल आपल्याकडे डॉग, आणि कॅट पण आहेत. त्यात आपली पर्शियन आली, हिमालयन आली, असे बरेचसे जे व्हरायटी आहेत जी मेनी कून येते किंवा त्या आपण बाहेरून ऑर्डर करून आपण कस्टमरला देतो. ओके, म्हणजे ओव्हरऑल म्हणजे प्रीमियम न्यूट्रिशन हे आवश्यक आहे. कॅटला जर हेल्दी ठेवायचं असेल, डॉगला जर हेल्दी ठेवायचं असेल तर तुम्ही प्रीमियम न्यूट्रिशन द्या. थोडे पैसे जास्त जातील पण तुमचा डॉग हेल्दी राहील, तंदुरुस्त राहील, ऍक्टिव्ह राहील. बरोबर, ही खूप महत्वाची गोष्ट. सर, एवढी व्हरायटी आहे आपल्याकडं. आमचे काही व्ह्युअर्स आहेत, नगरचे पण आहेत, काही पुण्याचे आहेत, काही संभाजीनगरचे पण आहेत. तर आपल्या शॉपला ऑफर्स काय आहे? मेन पॉइंट आपला हाच असतो की हॅपी पेट्सला डिस्काउंट किती? आम्ही कमीत कमी 15% डिस्काउंट देतो. 15% फिक्स तुम्ही डिस्काउंट देता? 15% डिस्काउंट आम्ही कस्टमरला देतो. म्हणजे सगळ्या प्रोडक्ट वरती हॅपी पेट्सला 15% क्वांटिटी जर जास्त असेल तर आम्ही 15% पर्यंत करतो. ओके ओके. 1 किलो पासून आम्ही 10% डिस्काउंट आम्ही देतो. तर नक्की तुम्ही हॅपी पेट्सला व्हिजिट करा. रोहन सर असतातच इथे. तुम्ही हा व्हिडिओ बघून आले तर सर, जर कोणी हा व्हिडिओ बघून जर आला त्याला तुम्ही काही स्पेशल गिफ्ट किंवा काही असं डिस्काउंट वगैरे द्याल? 100% तर तुम्ही शॉपला व्हिजिट करा आणि नक्की सांगा की सर मी व्हिडिओ बघून आलो तुमचा, तर सर तुम्हाला काहीतरी स्पेशल गिफ्ट देते. खूप छान वाटलं. बरंचसं नॉलेज आहे सरांकडे, आणि हे नॉलेज कशामुळे आलं की सरांकडे एक्सपिरियन्स पण आहे. जेव्हा सर सुद्धा काही कॅट्स आणि डॉग्स सेल करतात, आपल्या शॉपला अवेलेबल असतात. थँक्यू सो मच सर. खूप छान वाटलं तुमच्याशी भेटून, आणि तुमचं शॉप पण खूप बरंच काही तुमच्याकडनं शिकायलाही मिळालं आणि थोडं बरं वाटलं सरांसोबत भेटून. एक आपलेपणाची एक जाणीव झाली. थँक्यू सर.